लाडकी बहिणीचा लाडक्या ताईनो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता 6 वाजता परत एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुपारी ज्या ताईंना पैसे आले नव्हते त्या ताईंना आता पैसे यायला पुन्हा सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ज्या ताईचा काही नाराज झाल्या होत्या की सर सगळ्याला पैसे येत आहेत, आमच्याच अकाउंटला पैसे काय येत नाहीत, त्यांच्यासाठी बघा ही बातमी असणारी आनंदाची बातमी आहे। त्यांना पैसे वाटपाला पुन्हा सुरू झालेले आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला पैसे अकाउंटला आलेत, कोणाकोणाला खुशखबर भेटली आहे, आज कोणत्या कोणत्या ताईला खुशखबर भेटले, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नाव सांगा, जिल्हा सांगायचं खूप गरजेचं आहे, कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात त्याच्यानुसार बाकीच्या ताईंना पण फायदा होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आज तुम्हाला किती रुपये जमा झालेत, किती वाजता जमा झालेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। कोणत्या ताईला सकाळी पैसे भेटले, कोणत्या ताईला दुपारी पैसे भेटले, कोणत्या ताईला या ठिकाणी उद्या पैसे भेटणार, सगळ्या गोष्टी म्हणजे दुपारी, संध्याकाळी आणि उद्या कोणत्या ताईला पैसे भेटणार हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। जिल्ह्यानुसार वितरण पण तुम्हाला सांगणार आहे। चला बघूया, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। 11वा हप्ता 6 वाजता परत एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। दुपारी बघा, एक लक्षात घ्या, दुपारी आज 1 वाजता वाटपाला सुरुवात झाली होती। बऱ्याच ताईंनी सकाळी मेसेज केले होते व्हॉट्सअपला असतील किंवा कमेंट बॉक्स मध्ये की सर आम्हाला पैसे काय येत नाहीयेत। तर दुपारी 1 वाजल्यापासून ताईंना वाटप व्हायला सुरुवात झाली। मोठ्या स्वरूपात एक दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे आले आहेत। त्याच्यानंतर संध्याकाळी लक्षात घ्या, संध्याकाळीच आहे 6 वाजता पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। खूप छान ही स्वरूपाची बातमी तुम्हाला मी सांगत आहे लाडके ताईंनो, पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुपारी या ठिकाणी ज्या ताईला पैसे भेटले संध्याकाळी 6 वाजता पैसे वाटप सुरू झाले आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू झालेले आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच ताईंचे मेसेज आले की सर आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे, सर आम्हाला पैसे का नाही आले, सर आम्ही ठाणे जिल्ह्यात आम्हाला पैसे का नाही आले, सर आम्हाला नागपूर जिल्ह्यात आम्हाला पैसे का नाही आले। सगळ्यांना सांगतो बघा, कोणत्या कोणत्या ताई आले असतील, सगळ्यांना पैसे आले ते तुम्हाला आता सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं। लाडक्या ताईंनो तुम्हाला पैसे आले असतील तर सगळ्यांनी लाईक करायचंय। ज्या ज्या ताईंना आज पैसे जमा झालेत पटपट सर्वांनी लाईक करून टाका। बघा गुड न्यूज भेटली म्हणजे लाईक करून टाकायचं आहे, पटपट सर्वांनी लाईक करायचं आहे। बघा या ठिकाणी पहिली कमेंट आपण बघूया, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी पैसे आलेत। या ठिकाणी मनीषा गोमरे ह्या म्हणत आहेत बघा फुल सपोर्ट आहे दादा। बघा फुल सपोर्ट कशासाठी, बघा मी तुम्हाला दुपारी एक प्रश्न विचारला होता की जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर वाटप व्हायला पाहिजे का, तुम्हाला काय वाटतं? परत मी प्रश्न विचारतो लाडके ताईंनो। बघा मे महिन्याचा हप्ता तर आता भेटलाय, बऱ्याच ताईंना भेटलाय, काही ताईंचा बाकी आहे तो भेटून जाईल, पण बघा जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता लवकरात लवकर वाटप व्हायला पाहिजे का, याच्यानुसार मी मागणी करत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी मी आता मागणी करणार आहे। या 2 ते 3 दिवसामध्ये परत एकदा आपण मागणीला सुरुवात करणार आहोत। तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे लाडके ताईंनो। तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे। गुड न्यूज तुम्हाला लवकरात लवकर जून महिन्याची पण भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे सगळेजण सपोर्ट करत आहेत का, जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा याला तुम्ही सपोर्ट करत आहात का, पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पुढचा आहे माझ्या मुलीचे 1,500 रुपये आणि माझे 1,500 रुपये आजच आलेले आहेत, नागपूरला आलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्ह्याला, हा बघा बऱ्याच ताईंना वाटत होतं की नागपूरला पैसे आले नाहीयेत, नाशिकला पैसे आले नाहीयेत किंवा कोणत्या कोणत्या अशा मोठ्या जिल्ह्यात पैसे आले त्यांना पण पैसे आलेले आहेत। लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाही, ठाण्याला पण पैसे आलेत, पुण्यातल्या पण काही ठिकाणी पैसे आलेले आहेत। बघा पुणे जिल्हा सगळ्यात मोठी या ठिकाणी लाडक्या ताईंचे या ठिकाणी फॉर्म आहे, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्यांचं वाटप हळूहळू होऊ शकते, 3 ते 4 दिवसामध्ये वाटप होईल। पण पुणे जिल्ह्याला पण पैसे आलेले आहेत, हे तुम्हाला मी परत सांगतोय, पुणे जिल्ह्याला देखील पैसे आलेले आहेत। चला पुढचं या ठिकाणी बघून आलेले आहेत 1,500 रुपये ताईला आलेले आहेत, माझे बी 1,500 रुपये आलेले। थँक्यू भैया, थँक्यू तुमचं सगळ्यांचं। आणि ज्या ज्या ताईंना आज पैसे भेटलेले सगळ्यांचं अभिनंदन। आता कसं वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खूप त्रास करत होता, स्वतःला एकदम टेन्शन मध्ये आला होता की बघा त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं ताईंनो काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार आणि पैसे अकाउंटला आलेले आहेत। त्याच्यामुळे कसं वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं। एवढे सारे ताई लाईव्ह दिसत आहेत, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। मी सगळ्यांच्या कमेंट्स चेक करत आहे, सगळ्याला रिप्लाय पण करत आहे, लाईक पण करत आहे सगळ्यांच्या कमेंटला, पटपट सर्वांनी टाकायचं आहे तुम्हाला आज कसं वाटत आहे। चला पुढचं बघूया। मला पण आज या ठिकाणी आलेले भरपूर साऱ्या ताईंनी मेसेज टाकलाय की सर आम्हाला पैसे आलेत, पण काही ताईंचे मेसेज असे पण आलेत की सर आम्हाला अजून पैसे आले नाहीत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। चला
या ठिकाणी बघूया पुढचा कोणते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी. बघा बीड जिल्ह्याचा या ठिकाणी कमेंट दिसत आहे, बीड जिल्ह्याला पण पैसे आले. बघा बीड असेल, लातूर असेल, सकाळच्या ह्यात बघितलं होतं आपण, बीडला आले, लातूरला आले, त्याच्यानंतर तुम्हाला परभणीला पण आलेले आहेत, धाराशिवला पण आलेले आहेत. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये. छत्रपती संभाजीनगरला कुणाला आलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. छत्रपती संभाजीनगरला पण सकाळी कमेंट टाकल्या होत्या, पण अजून कोणी आपले हे व्हिडिओ आता बघत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पैसे आलेले आहेत का. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत का. त्याच्यानंतर थँक्स दादा, आलेले आहेत पैसे, ताईला पण पैसे आलेले आहेत. नंतर या ठिकाणी 1,500 रुपये आले सर, या ठिकाणी बघू शकता 10,000, या ठिकाणी दादा 1,500 रुपये आले, धन्यवाद. नंतर आले 1,500 रुपये नाशिक. बघा नाशिक जिल्हा पण आलेला आहे, नागपूर जिल्हा पण आलेला आहे. बघा नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा दोन्ही पण झालेलं आहे, सगळ्यांना पैसे अकाउंटला आलेले आहेत. त्याच्यानंतर पुण्यामध्ये कधी येणार आहेत. बघा एक छोटी कमेंट या ठिकाणी तुम्हाला बघू शकता तुम्ही, छोटी एक कमेंट आलेली आहे ताईची बघा, पुण्यामध्ये कधी येणार आहेत पैसे. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 100% तुम्हाला सांगतो, जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. आणि असं नाही की पुण्यामधल्या ताईंना पैसे आले नाहीत, पुण्यामधल्या ताईंना देखील पैसे आलेले आहेत, पण खूप मोठी अर्जांची संख्या असल्यामुळे थोडंफार वितरण हळूहळू होऊ शकते, पण असं नाही की वितरण थांबलंय किंवा झालंच नाही असं नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरण झालंय, फक्त काही जिल्ह्यामध्ये, मोठ्या जिल्ह्यामध्ये हळूहळू तुमच्या अकाउंटला पैसे येतील. मागच्या वेळेस पण बघितलं असेल कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात, यावेळेस पण सेमच होणार आहे. 5, 6, 7, 8 या 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला, सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येऊन जातील, काळजी करायची गरज नाहीये. चला आपण या ठिकाणी बघूया, नाशिक जिल्ह्याला पैसे आले पण माझे आले नाहीत अजून. बघा ह्या ताईंची एक कमेंट आहे बघा, बघू शकतात नाशिक जिल्ह्याला पैसे आलेत पण माझ्या अकाउंटला आले नाहीत. बघा सेम तुम्हाला असं सांगितलंय, आत्ताच सांगितलं होतं. बघा पुणे जिल्हा जसा आहे तसंच नाशिक जिल्हा पण मोठा आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये बघा काही ताईंना पैसे आलेत, काही ताईंना आले नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ काय होतोय तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हे हळूहळू तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत आणि सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येणार, काळजी करायची गरज नाही. हा बघा तुम्हाला लाडक्या दादा, बघा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून तुम्ही माझे दररोज व्हिडिओ बघतात. बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी दररोज सांगत असतो की काळजी करायची गरज नाहीये, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. फक्त 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायच्या आहेत. एक म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही ते बघायचंय, आणि दुसरी गोष्ट डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही बघायचंय. या 2 जर गोष्टी असतील ना, बिंदास राहा, तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. 4 चाकीची अजून पडताळणी चालूच आहे, त्याच्यामुळे 4 चाकीमुळे अजून कोणाला बाहेर काढलेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जे इन्कम टॅक्स चे ऑफिस कडून जो डेटा घेतलाय तुमचा इन्कम चेक करण्याचा, तो सुरू झाली, पडताळणी सुरू झाली, पण त्याचं पण अजून लिस्ट लागलेली नाहीये. त्याच्यामुळे ती पण काळजी करायची गरज नाही की सर माझं इन्कममुळे माझं नाव कमी झालंय का, असं झालेलं नाही अजून. त्याच्यामुळे ज्या वेळेस ते नाव पुढे येतील त्यावेळेस तुम्हाला मी सगळ्यात अगोदर आपल्या व्हिडिओ तुम्हाला बघितलं असेल, सगळ्या मधल्या पण गोष्टी आपल्या व्हिडिओ चॅनलवर सांगितल्या जातात. बघा आज सकाळी देखील मी तुम्हाला 100% गॅरंटी के साथ सांगितलं होतं की पैसे आज येणार म्हणजे येणार आणि पैसे अकाउंटला आले. सकाळी सगळ्यात फास्ट, सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ पडला होता आणि तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. त्याच्यामुळे चॅनलवर तुमची जी विश्वासार्हता आहे ती अशीच राहून द्या. लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एकदम खऱ्या बातम्या आपल्याकडे असतात आणि तुमच्यासाठी खूप मागणी पण करतो. बघा तुमच्यासाठी लढा पण देत आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हे 3 ते 4 दिवस वितरण झाल्यानंतर तुमच्यासाठी सांगतो, परत सांगतोय बघा लाडक्या ताई, सगळं परत सांगतोय, तुमच्यासाठी परत एकदा मी लढा चालू करणार आहे, पुढाकार घेणार आहे आणि मागणी पत्र वेगवेगळ्या आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, कलेक्टर ऑफिसला असेल, कुठे पण तहसील ऑफिस असेल, सगळ्याला मी देऊन येणार आहे. तुम्ही बरेच जण म्हणत असतील की सर ह्या नगरसेवकाला देऊन काय होणार आहे, सर या कलेक्टर ऑफिसला देऊन काय होणार आहे. सगळ्या होतात, ज्यावेळेस त्यांच्या चर्चा होतात, वर त्यांच्याकडून रिपोर्ट मागितले जातात, त्या ठिकाणी ते सांगतात की बाबा अशा स्वरूपाची आम्हाला मागणी भेटत आहे, तर ते पुढे जात असतं आणि शेवटी हळूहळू आपल्याला पुढे जायचंय. जर कुणाच्या ओळखी असतील वर तर त्यांनी पण स्वतः आपलं एक निवेदन तयार करायचंय आणि मागणी पत्र या ठिकाणी सरकारकडे द्यायचं. आणि त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाका, तुम्हाला जर मागणी पत्र कुणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला ते मागणी पत्र पाठवतो. मग तेच तुम्ही प्रिंट आउट काढून तुम्ही देऊ शकतात आणि तेच मला फोटो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअपला टाका. मी तुम्हाला ते फोटो मी इथं दाखवेल. ज्या ताईंना असं वाटतं, ज्या दादाला वाटतंय की आपण पुढाकार घेऊ शकतो, त्यांनी पुढे यायचं. जसं मी पुढे आलोय. बघा महाराष्ट्रात कोणीच एवढी हिंमत केली नाही की मागणी पत्र देण्याची किंवा तुमच्यासाठी लढण्याची. मी पुढाकार घेतलाय, मी तुमच्यासाठी सदैव सोबत असणार. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपण सगळेजण पुढे जाणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. इथेच थांबूया. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आज कोणाला पैसे भेटले, नाव, जिल्हा सांगायचं आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.